नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी कोर्टामध्ये प्रॅक्टिस चालू असताना एक मुलगा ज्याची कोर्टामध्ये केस चालू होती, तो माझ्याकडे आला. मला म्हणला, साहेब जवळजवळ 4.5-5 वर्ष झालं कोर्टामध्ये केस चालू आहे. मी म्हटलं, कोणत्या प्रकारची केस आहे? तर म्हटला, माझ्यावरती डोमॅस्टिक व्हायलन्सची पत्नीने माझ्यावरती केस टाकलेली आहे. पत्नी आणि एक मुलगी आहे, 6-7 वर्षाची मुलगी आहे. आणि परत घटस्फोटचे एक केस टाकलेले. ह्या दरम्यानच्या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या मुलग्यानं म्हणजे पतीनं कमीत कमी 3 वकील बदललेले होते. आणि 4थ्या वेळी तो माझ्याकडे वकीलपत्र घालण्यासाठी आला होता. थोडंसं माझ्याकडे आल्यानंतर मी विचार केला की 4था वकील बदलला म्हटल्यानंतर काहीतरी ह्यामध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम असण्याची शक्यता वाटत असेल, कारण 1-2 वकील बदलू शकतात. 4था मी वकील होतो, 3 वकील बदललेले होते. आणि समोरच्या ज्या मुलगीकडं वकील होता तो एकच होता. थोडंसं त्याला सांगितलं की कागदपत्र माझ्याकडं आण, थोडंसं कागदपत्राचा आपण अभ्यास करू, नेमका काय प्रॉब्लेम झाला आणि वकिलांचं काय चुकलं ते पाहूया, आणि त्यानंतर योग्य वाटले तर मी केस घेईन तुझी, म्हणून सांगितलं त्याला. आणि त्यानंतर तो 4 दिवसानंतर कागदपत्र माझ्याकडे घेऊन आला. मी ती थोडासा अभ्यास केला त्या गोष्टींचा आणि ती केस मी घेतो म्हणून सांगितलं. पण सांगताना एक सांगितलं की मी सांगतोय त्या पद्धतीने मी केस चालवणार, तू म्हणत असेल तर त्या पद्धतीने मी कोर्टात केस चालवणार नाही. आत्ताच पाहिजे असेल तर केस दे, नाहीतर दुसऱ्या वकिलाकडे जा. तर नाही म्हटला, मी केस तुमच्याकडेच देणार आहे आणि मला ह्यातनं जास्तीत जास्त होईल तितकं रिकामं व्हायचं. 2-3 वेळा मी त्याच्याशी चर्चा केली आणि पुढच्या तारखेला मी कोर्टामध्ये वकीलपत्र घातलं आणि हजर राहिलो. हजर राहिल्यानंतर त्या तारखेला मी ह्या मुलग्याशी चर्चा करून म्हणजे पतीशी चर्चा करून कॉम्प्रोमाइजचा प्रस्ताव कोर्टासमोर ठेवला की आम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. ह्याच्या आधी 2 ते 3 वेळा त्यांची कॉम्प्रोमाइजला स्टेज गेली होती, पण मुलगींच्याकडं मेंटेनन्सची मागणी जास्त होती. 15 ते 16 लाख रुपये मागणी होती. आणि ही सुरुवातीला ज्या दिवशी केस दाखल केली त्यावेळी जो मेंटेनन्सचा अर्ज टाकला होता, त्या अर्जामध्ये सुद्धा मुलगीनं 15-16 लाख, मुलगी किंवा तिच्या वडिलांनं यांनी मागणी केली होती आणि आम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. कारण लहान मुलं असलं म्हणजे त्यांची मागणीसुद्धा रास्त होती, कारण ती मुलगी म्हणजेच पत्नी आणि तिची एक मुलगी होती. त्यामुळे ही केस 4.5-5 वर्षे कोर्टामध्ये पेंडिंग चालू होती. त्यानंतर केस आल्यानंतर मी सुद्धा प्रस्ताव मेहरबान कोर्टाकडं कॉम्प्रोमाइजचा ठेवला आणि कोर्टानं संधी दिली. आणि पुढचे जे वकील आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली की अशा पद्धतीनं कोर्टामध्येच ही चर्चा चालू होती मेहरबान कोर्टांच्या समोर. आणि कोर्टात सांगितलं, तुमचं जर मिटत असेल तर मला थोड्या वेळानं सांगा, कॉम्प्रोमाइजला मी पाठवतो. आणि त्या पद्धतीनं थोडीशी मी त्या मुलगीशी, पत्नीशी आणि त्याची वडील ह्या दोघांना घेतलं, त्यांचे वकील घेतले, आमच्या पक्षकाराला घेतले आणि थोडंसं कोर्टाच्या बाहेर जाऊन आम्ही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांची जी काय मूळ मुद्दा होता, त्यांची मागणी ती रास्त होती आणि तिने तोच मुद्दा धरून बसली होती की आम्हाला 15 ते 16 लाख रुपये पाहिजेत आणि हा विषय आम्ही संपवायला तयार आहोत. मी त्यांना एकच मुद्दा सांगितला, मुलगीला म्हणजे त्या पत्नीला आणि तिच्या वडिलांना, तुम्ही कोर्टामध्ये जी आता केस तुम्ही स्टँड केलेला आहे किंवा केस कोर्टामध्ये चालू आहे, ह्या किती वर्ष झालं? तर त्यांनी बी सांगितले की 4.5 ते 5 वर्ष झालं आमची कोर्टामध्ये केस चालू आहे. मी म्हणलो, मग नेमकं 4-5 वर्षामध्ये काय झालं तुमचं? तर काय नाही, फक्त तारखा पडत आहेत आणि पोटगी मंजूर झालेली आहे आणि पोटगी मंजूर झाली आहे ती 5,000 रुपये मंजूर झालेले आहे. जर पोटगी मंजूर झाली असेल आणि ते बी पोटगी मंजूर झाल्या, ते आईला म्हणजे पत्नीला आणि मुलगीला फक्त 5,000 मेहरबान कोर्टानं पोटगी मंजूर आधी केलेली होती. ही पोटगी कधीपासून मंजूर झाली होती? सुरुवातीपासून नाही, ते बी साधारण 1 लाख ते 1.25 लाख अशी काहीतरी ती पोटगी तटलेली होती. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण तिथं चर्चा किंवा ओवापोह झाल्यानंतर
मी त्यांच्या वडिलांना आणि त्या मुलगीला सांगितलं, जर 4-5 वर्षामध्ये जर फक्त 1 लाख किंवा 6 लाख जर पोटगी पेंडिंग असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा काय विचार केला सगळं, पुढं किती दिवस ही केस चालणार. आता तरी 5 वर्ष आयुष्यातली निघून गेलीत. पुढं आपण अशा पद्धतीनं धरूया का की पुढची आणि 5 वर्षे कमीत कमी जातील का नाहीत. तर दोन्ही पक्षकारानं म्हणजे त्या पत्नीनं आणि तिच्या वडिलांना सांगितले की 5 वर्षे साहेब जाऊ शकतात ह्यामध्ये. मी त्यांना थोडंसं अशा पद्धतीनं कन्व्हिन्स केलं की पुढं 5 वर्षे जी काही पोटगी तुम्हाला मिळणार आहे, समजा महिन्याला तुम्हाला 5,000 मंजूर झाल्या म्हणजे वर्षाला किती होणार, 60,000 रुपये होणार. आणि पुढच्या 5 वर्षाची घेणार तर 6-5 म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला मिळणार. त्यासाठी तुम्हाला थांबायला किती पाहिजेत, तर अजून 5 वर्षे म्हणजे कोर्टात दाखल केस झाल्यानंतर कमीत कमी आयुष्यातली 10 वर्षे अशी जाणार. आता 5 वर्षे ऑलरेडी तुमची गेलेले. मग 3 लाखासाठी तुमच्या मुलगीचा रिमॅरेजचा इश्यू असेल किंवा त्या मुलगीचं भवितव्य असेल, काही ना काहीतरी तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तरच कॉम्प्रोमाइजला आपण बसूया. अन्यथा तुम्ही तुमची केस चालवा, आमचा पक्षकार आहे तो आम्ही आमची केस चालवतो. पण ह्यात नुकसान वकिलांचं नाही तर दोन्ही पक्षकारांचं होणार. हा मुद्दा तिच्या वडिलाला आणि त्या मुलगीला पटला आणि त्यानंतर तिने सांगितलं की आम्ही 2 दिवस जाऊ देत किंवा पुढची तारीख आहे त्या तारखेला आम्ही तुमच्याशी चर्चा करतो, त्याच्या आधी 2 दिवस आम्ही चर्चा करतो आणि तुम्हाला योग्य ते निर्णय देतो. त्यानंतर अचानक तिच्या वडिलांचा मला फोन आला मुलगीच्या आणि सांगितले की तुमच्या पक्षकाराला घ्या बोलवून आणि काय असेल ते आपण कॉम्प्रोमाइजला तयार आहे. आणि त्यावेळी त्यांचे वकील, ती मुलगी, तिचे वडील आणि माझा पक्षकार आम्ही कोर्टाच्या बाहेर थांबून ही संपूर्ण चर्चा केली आणि त्यांना सांगितलं मुलगीचं पण नुकसान होता का म्हणे, तुमची नात आहे किंवा ह्या पत्नीला जी मुलगी आहे तिचं पण नुकसान होता का म्हणे. कमीत कमी तुमची मागणी जी 15-16 लाख आहे त्यामध्ये थोडंफार कमी करून आपण हा विषय जास्तीत जास्त लवकर संपवता येईल थोडा आपण संपवूया. आणि सदरचं प्रकरण 6 लाख रुपयेवर कॉम्प्रोमाइज झालं आणि घटस्फोट घेण्यात आला. कारण ह्यामध्ये कोणताही चान्सेस असा नव्हता की ते पुन्हा प्रस्ताव येईल असं, लग्न प्रस्ताव येईल असं. त्यामुळं दोन्हीही पती पत्नीला विचारले की पुन्हा तुमचं नांदायचा ह्यात इंटरेस्ट आहे का नाही. दोन्हीकडून सुद्धा नाही आल्यानंतर सदरचं प्रकरण कॉम्प्रोमाइज वेळा कोर्टाकडं देण्यात आलं. सदरच्या प्रकरणाला खचून माझ्याकडे आल्यानंतर 1 महिन्याच्या आत संपूर्ण कॉम्प्रोमाइज झालं, दोन्हीकडे सेपरेट झालं आणि त्या मुलगीनं 2 महिन्यानंतर एक छानसा मुलगा बघून चांगल्या ठिकाणी लग्न केलं आणि ते अतिशय आत्ताच सुखात आहे. सांगण्याचा उद्देश मित्रांनो असा आहे की कोर्टाच्या पायऱ्या मारून मारून माणूस किती वीक होऊ शकतो आणि न्याय कधी मिळणार ह्या गोष्टीचा फार विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं अशा काही केसेसमध्ये 2 पावलं पाठीमागून जर चांगले निर्णय घेता येत असतील तर ह्या केसमध्ये जसा निर्णय घेता आला तर 2 पावलं विचार करून निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं असतं. धन्यवाद.